कारण आता तुम्हाला शपथ घालणारच या जगातून निघून गेला. त्यामुळे आता फक्त तुमच्या मुलीचा निकिताचा विचार कर आणि जुनं सगळं विसरून तिला स्वीकार. आई, मला तुझं प्रेम हवंय. मला तुझ्या सोबत राहायचंय. पुन्हा ती 5 वर्षाची निकिता व्हायचंय. तुझ्यासोबत न जगलेले ते 11 वर्ष तुझ्या सोबत जगायचे. तुझ्यासोबत न अनुभवलेले क्षण तुझ्यासोबत अनुभवायचे. हो ग राणी, मलाही माझ्या सोनुलीचे लाड करायचे, तिचे सगळे हट्ट पुरवायचे. इतक्या वर्षांनी मायलेकींची भेट झाली. सगळ्या कष्टांचं चीज झाल्यासारखं वाटलं. राजांसारख्या संशयी नवऱ्यामुळे एखाद्या सुखी संसाराची कशी वाताहत होऊ शकते हे तुम्ही पाहिलं. पण असं म्हणतात शेवट गोड म्हणजे सगळंच गोड. अर्थात वसुधाताईंना आम्ही इतक्या लवकर शोधू शकलो याचं कारण नशिबानेही आम्हाला साथ दिली. आणि हो, जीत सरांची सुद्धा यात मदत झाली. बोला जीत सर. मिशन सक्सेसफुल. येस, इनफॅक्ट मी आता वसुधाताई आणि निकिता सोबतच आहे. वा वा, तुझं खूप खूप अभिनंदन अस्मिता. ही केस सुद्धा तू जिंकलीस. माय लेकींची भेट घडून आणलीस. अभिनंदन. हो सर, पण हे सगळ्यांच्याच प्रयत्नांचं फळ आहे, माझ्या एकटीचं क्रेडिट नाही. आणि तुमचंही अभिनंदन. तुम्ही सुद्धा मार्गदर्शन केलंच की. मी तुमच्या प्रयत्नामध्ये फक्त खारीचा वाटा उचलला इतकंच, बाकी काही नाही. बरं ऐक ना, मी ठेवतो आता फोन. आपण भेटू लवकरच. ओके. हो नक्की. बाय. मन भेटूया. कशाला त्या भवानीला सारखा सारखा भेटतोस? का तिला मदत करतोस? एकदा म्हणतोस की मला गुप्तहेर अस्मिताला संपवायचं, पण प्रत्यक्षात मात्र तिला मदतच करतोस. काय काय समजायचं काय तुझ्या वागण्याचा अर्थ? मी तुला अजून बी माझा डाव समजलेला नाही दादू. कसला डाव? अरे दादू, या समजा घरगुती छोट्या छोट्या केसेस आहेत. या सगळ्या केसमध्ये मी तिला मदत करणार आणि तिचा विश्वास पूर्णपणे जिंकणार. अशी एखादी केस ज्या केसमध्ये तिची प्रतिष्ठा पानाला लागलेली असेल, त्या केसच्या वेळेस तिची वाट लावणार. खवगाळत बसायची सवयच आहे हिला. अहो मावशी, असं का बोलताय? आपण नेहाचा वाढदिवस, सगळे सण किती आनंदाने साजरे करतो. करतो ना, पण रुचा हरवल्याच्या दुःखाचा सहल असतोच त्या. हे असं वागून ना तुम्ही पोटच्या पोरीवर अन्याय करताय. हा आई, आजी. ढणढण. हे बघा, मला कॉलेजच्या डिबेट स्पर्धेत फर्स्ट प्राइज मिळालं. अरे वा, शाबास, हुशार ग माझं बाळ. बाबा, आज चक्क तुम्ही माझ्यासाठी घरी थांबलाय. हो हो हो. ग्रेट. पण मग मी घरी आल्यानंतर सगळे गप्प का झालात? बुराई चालली होती वाटतं माझी. काय नाही, मी जोक करते, हसा तरी. काही प्रॉब्लेम आहे का? आई, तुला माझ्या हातातली ट्रॉफी बघून आनंद नाही का झाला? अगं झाला ना, आम्हाला खूप आनंद झाला. हार्टीज कॉंग्रॅच्युलेशन. काय प्राची? हो हो, झालाय आनंद. अभिनंदन. आई, अगं माझ्यासमोर हरलेल्या कॉम्पिटिटर्सनी पण ना तुझ्यापेक्षा खूप चांगलं अभिनंदन केलं होतं माझं. अगं मला बक्षीस मिळालंय, तुला काहीच वाटत नाहीये का? अगं वाटतंय ना, खूप कौतुक वाटतंय आणि आनंदही झालाय. दिसतोय तो चेहऱ्यावर. कुणाला काही वाटू दे किंवा नको वाटू दे,
माझ्या बाळाची मी दृष्ट काढणार. ए आजी 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 थांब थांब थांब. आय डोंट माइंड युअर दृष्ट काढी, बट दॅट्स नॉट इनफ. पार्टी झाली पाहिजे, हो ना बाबा? हो हो हो, पार्टी. मग आपण ना मस्त हॉटेलमध्ये जाऊयात, माझं सक्सेस सेलिब्रेट करूयात. बाबा, माझ्या मैत्रिणींना पार्टी देण्यासाठी तुम्ही पॉकेट मनी द्या. हो. तुम्हाला माहितीये युनिव्हर्सिटीच्या डिबेट कॉम्पिटिशन साठी सिलेक्शन झालंय माझं. ओ दॅट्स रिअली ग्रेट. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. येस, पार्टी करूया. जाऊया जेवायला बाहेर. काय प्राची? हो, तुम्ही जा ना, मी नाही येत आजच्या दिवस तरी. मला ना बरं नाही वाटत आहे. आई, बरं का वाटत नाहीये तुला? अगं ते सांग ना आई. अच्छा, हे कारण आहे तर. बाबा, म्हणजे तुम्ही ह्याच्यासाठी घरी थांबला होतात, माझ्यासाठी नाही. नाही नाही बेटा, तसं नाही आहे. बघ, आणि आई, आज 16 वर्ष झालेत रुचाताईला हरवून, तरी अजून तितकीच दुःखी होतेस. अगं पण आज मला मिळालेल्या या यशासाठी, माझ्या आनंदासाठी नाही होते का तुला आनंद? रुचाताई एकटीच मुलगी आहे ना तुझी. मी कोण आहे? सावत्र मुलगी आहे का मी? अगं नाही बाळा, अगं माझं तुझ्यावर तितकंच प्रेम आहे ग. अगं पण ते दिसत नाहीये ना आई मला. बाळा, अगं तू जवळ आहेस माझ्या, ती दुरावलीये माझ्यापासून म्हणून जीव तुटतोय ग माझा. म्हणजे जो जवळ आहे त्याला किंमत द्यायची नाही आणि जो निघून गेलाय त्याच्यासाठी अश्रू ढाळत बसायचं. छान. आई, अगं 16 वर्ष झाली त्या गोष्टीला, आणि आता ती आपल्यात नाहीये. त्याचं दुःख किती दिवस घेऊन जगणारच ग तू? लिव्ह इट यार. माझ्या आयुष्यातल्या प्रत्येक यशावर, प्रत्येक आनंदावर तिच्या नसण्याची, तिच्या जाण्याची सावली असणार आहे का आई? बोल ना. मलाही प्राचीचं हे वागणं अजिबात आवडत नाहीये. हा, अतिरेक होतोय सगळ्याचा. प्राची, अगं तुला रुचाला विसरावंच लागेल. जरा आपल्या नेहाच्या सुखाचा विचार कर. आणि कुणाला माहित ती रुचा अजून जिवंत आहे की नाही ते. मावशी काय बोलतेस? मावशी, तुम्हाला जे काही बोलायचंय ना ते मला बोला. जो दोष द्यायचा ना तो तुम्ही मला द्या, पण रुच्याविषयी काही बोलू नका. तुम्हाला ती परत येण्यासाठी प्रार्थना करायची नसेल तर नका करू, पण प्लीज प्लीज असं अभद्र काहीतरी बोलू नका. अभद्र शब्द मनात आणू नका. मला माहिती आहे माझी रुचा आहे, सुखरूप आहे, आणि ती परत येणार आहे. ती परत येणार आहे. परियाक साहब, भाभी जी जल्दी बाहर आइए. परियाक साहब, चमत्कार हो गया. भाभी जी जल्दी बाहर आइए. परियाक साहब, भाभी जी जल्दी बाहर आइए. ही माझी मुलगी रुचा 16 वर्षांपूर्वी देवळातून हरवली होती. तिला शोधण्यासाठी एवढ्या वर्षानंतर का आलात तुम्ही? नाही, तिला शोधायला नाही आलोय. ऍक्च्युली रुचा सारखी दिसणारी एक 21-22 वर्षांची मुलगी आमच्या घरामध्ये परत आली आहे, पण ती खरोखर रुचाच आहे का हे शोधण्यासाठी मला तुमची मदत हवी. रिचा बेटा, तुम्हें इस बिल्डिंग के 16वें माले पे जाना है. अयो, एवढ्यावर जायचं वे? जी. मला सांगा ना तिच्याबद्दल सगळं.